नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण माधव गायकवाड यूट्यूब चॅनल. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये जो भोंदू बाबा, लबाड बाबा, धूर्त बाबा आणि नालायक बाबा ज्याला म्हणू, असा जो अशोक खरात हे प्रकरण प्रचंड गाजत आहे आणि नवीन नवीन खुलासे समाज माध्यमामध्ये, वर्तमानपत्रामध्ये येत आहेत. आणि या खराताचे प्रताप, मोठे मोठे प्रताप त्यांनी केलेले आहेत आणि अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावे समोर येत असतानाच या खरात बाबाच्या संदर्भामध्ये मध्य प्रदेशमध्ये असणारे एक महाराज, ज्यांचं नाव आहे स्वरूप आनंद, त्या महाराजांनी मध्य प्रदेशमध्ये असं वक्तव्य केलं की हा खरात हा महार समाजाचा आहे. आणि त्यांनी जाणीवपूर्वक असं म्हटलं की डॉक्टर आंबेडकर ज्या जातीत जन्मले म्हणजे महार जात, त्या महार जातीचे हे खरात हे आहेत. आणि त्यांनी काय काय वादग्रस्त विधानं केली आहेत. आणि त्यानंतर महाराष्ट्रामधील काही बौद्ध समाजातील नेते नाशिक जिल्ह्यामधील त्या खराताच्या मूळ गावामध्ये गेले आणि त्या ठिकाणी चौकशी केली, तर हा खरात मराठा समाजाचा आहे. अर्थात मराठा समाजाच्या कुठल्याही माणसाने या खराताला समर्थन दिलं नाही, किंवा त्याचा निषेधच केला आहे, त्याचा धिक्कारच केला आहे, किंवा बौद्ध समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने या महाराजाचा त्याला पाठिंबा दिला नाही, त्याचा निषेधच केला आहे, त्याचा धिक्कारच केला आहे. अर्थात कुणीही या खराताचे प्रताप पाहून त्याचं समर्थन करू शकत नाही. सर्वांनी त्याचा निषेधच केला आहे. तेव्हा या ठिकाणी जात ही महत्त्वाची नाही आणि जे गुन्हेगार असतो त्या गुन्हेगाराला कुठली जात नाही, हे यातून सिद्ध होते. परंतु जाणून बुजून काही व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करतात आणि या संदर्भामध्ये एक दलित पॅंथरचे सध्याचे युवक नेते दीपक केदार यांनी अत्यंत आक्रमक होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी विनंती केली की या महाराजांची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की त्यांनी असे वादग्रस्त विधान केलं आहे. परंतु आणि हे सगळं प्रकरण होत असतानाच या मुंबई शहरामध्ये आणखीन एक प्रताप एका महाराजाने केला, एका जैन मुनीने केला, एका आचार्याने केला. खरं म्हणजे जैन समाज हा अत्यंत शांतप्रिय समाज आहे. महावीर यांची अहिंसेची शिकवण आहे आणि तो समाज, त्या धर्माला मानणारे लोक हे उद्योगपती आहेत, हे बिझनेसवाले आहेत, हे व्यापारी आहेत आणि ते कुठल्याही वादविवादामध्ये पडत नाहीत. अर्थात अलीकडेच एक मुंबई शहरामध्ये एक वाद निर्माण झाला होता कबुतराच्या संदर्भामध्ये. जैन धर्मामध्ये कबुतरांना देवाचा अवतार मानतात, त्यांच्यावर कबुतरांवर त्यांची मोठी श्रद्धा आहे आणि म्हणून अनेक काळापासून मुंबईमध्ये मोठे मोठे कबूतरखाने आहेत, जसं की दादरचा कबूतरखाना. परंतु या कबुतरांमुळे, त्यांच्या विष्ठेमुळे रोगराई होऊ शकते असं काही डॉक्टरांचं म्हणणं असल्यामुळे, असे काही रिपोर्ट आल्यामुळे मुंबईतले काही कबूतरखाने बंद करायचे असा निर्णय ज्यावेळेला महापालिकेने घेतला, त्यावेळेला हा जैन समाज बाकी रस्त्यावर उतरला होता आणि कबूतरखाने बंद होऊ नये म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं. आणि या अगोदर देखील काही प्रमाणात कधीतरी त्यांनी आंदोलन केले असतील, त्या फळात मी शिरत नाही. परंतु बहुतांश हा जैन समाज हा शांतिप्रिय समाज आहे. परंतु त्याच जैन समाजातील एका मान्यवर आचार्याने, किंवा त्याला जैन मुनी म्हणतात, त्या जैन मुनीचं नाव आहे नैन पद्मसागर. या नैन पद्मसागरने एक विधान केलं की तारा राणी महाराज या जैन होत्या. आता पहा, शालेय शिक्षणापासून आपल्याला शिकवण्यात आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई म्हणजे महाराणी ताराबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे महाराणी ताराबाई आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या म्हणजे ताराराणी महाराज, हे आपण शालेय शिक्षणापासून ऐकत आलो आहोत. आणि
महाराणी ताराबाईचा प्रताप की छत्रपती संभाजी महाराजांच्या निगडून हत्येनंतर औरंगजेबाला सळकोपळ सोडणारी ही महाराणी ताराबाई यांचा इतिहास आपण वाचलेला आहे आणि शेकडो नव्हे हजारो इतिहास संशोधकांनी यावर लिखाण केलेलं आहे आणि त्यावर सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही संशोधकांनी असं म्हटलं नाही की ताराराणी या जैन आहेत. तेव्हा या जैन महाराज यांनी काठीक्यातून काढलं, रांगात लावलं, अशा पद्धतीचं विधान केलं आणि मग हे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अर्थात हे जे महाराज आहेत हे जाणून बुजून अशी काही विधानं करत आहेत काय, किंवा त्यांना अशी विधानं करण्यासाठी कोणी परावृत्त करीत आहे काय. अर्थात दीपक केदार यांनी अशी मागणी केली की या मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या या महाराजाला महाराष्ट्रामधूनच जे आंबेडकरी द्रोही आहेत त्यांनीच कुणीतरी या मध्य प्रदेशमधल्या त्या स्वरूप आनंद या महाराजाला चुकीची माहिती दिली आणि त्या महाराजांनी त्या नशेमध्ये असेल किंवा त्यांनी त्या खोटारडेपणामुळे असेल त्यांनी तशा पद्धतीचं विधान केलं. तर आता बाकी मुंबईमध्ये या नयन पद्मसागर या महाराजांनी असं विधान केलं आहे की ताराराणी या जैन होत्या. आता या महाराजांना झाले काय अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यासाठी यांना ही कोण माहिती पुरवतोय, हे महाराज काही वाचन बिचन करतात की नाही आणि त्यांचे जे भक्त आहेत ते टाळ्या वाजवतात आणि त्याच्या मागे वेड्यासाठी धावत सुटतात आणि म्हणून अशा नशा करून हे काय वक्तव्य करतात काय, याची शानिशी झाली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं की यांना चुकीची माहिती मुद्दाम म्हणून कुणीतरी देते का, किंवा वादग्रस्त विधानं करायची. सध्या असणाऱ्या भारतामध्ये असणारी बेरोजगारी, डिझेल पेट्रोलचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अत्यंत महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी तर असं काय वेगवेगळ्या महाराजांच्या माध्यमातून बोललं जाते की काय, असं सहजपणे सामान्य माणसं देखील बोलतात. आणि म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि अशा महाराजांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे अनेक नेत्यांनी केलेली आहे. आणि म्हणून असे महाराज जे वक्तव्य करतात तेव्हा अशा वक्तव्यांकडे जनतेने लक्ष देऊ नये व खरा इतिहास काय आहे, खरा इतिहास लोकांनी समजून घेतला पाहिजे. त्यासाठी वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि कुठल्याही अफवापासून आपण दूर राहिलं पाहिजे, हेच या माध्यमातून मला वाटते. म्हणून असे जे महाराज आहेत त्यांचा तीव्र धिक्कार आपण केला पाहिजे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो. आपण जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड याच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.